येवला तालुक्यातील अमृत पाठक व आदित्य जोशी व जळगाव येथील पवन तिवारी हे वेदालंकार पदवीने सन्मानित. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे स्थित असलेली आध्यात्मिक प्रतिष्ठान वेदपाठशाळा येथे विद्यार्जन केलेल्या विद्यार्थ्यांना वेदपाठ शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. त्यात येवला तालुक्यातील अंदरसूलचे भूमिपुत्र वैकुंठवासी सुभाष गुरु यांचे सुपुत्र श्री अमृत पाठक गुरु यांना, तसेच येवला तालुक्यातील मुखेड येथील श्री शरद जोशी गुरु यांचे सुपुत्र श्री आदित्य जोशी गुरु यांना, तसेच जळगाव येथील श्री पवन पूनमचंद तिवारी गुरुजी यांना वेद अलंकार पदवीने आध्यात्मिक प्रतिष्ठान वेद पाठशाळा आळंदी यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. दरम्यान वेदपाठ शाळेचे संचालक संपादक वैकुंठवासी वेदमूर्ती विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी यांचे सुपुत्र वेदमूर्ती विवेक विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी यांनी नुकतेच पुणे येथे संहितेचे माला पारायण पूर्ण केले. त्यांचा सन्मान पुण्यात मोठ्या थाटामाटाने करण्यात आला. दरम्यान विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांचा पदवी प्रदान सोहळा देखील या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तथा श्रीमद भागवत निरोपणकार हरिभक्तीपरायण वेदमूर्ती अशोक शास्त्री कुलकर्णी गुरुजी, वेदमूर्ती अतुल शास्त्री भगरे गुरुजी, वेदमूर्ती महेशजी रेखे गुरुजी, तसेच दंडक्रम पारायण करता वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे गुरुजी आदींसह विविध मान्यवर तसेच विद्यालयातील शिक्षक व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री अमृत पाठक गुरुजी अंदरसूल व श्री आदित्य जोशी गुरुजी मुखेडकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व अभिनंदन होत आहे. न्यूज ब्युरो रिपोर्ट, सागर पाठक अंदरसूल.